वेलकम टू प्रणू आरी क्रिएशन. आपल्या फ्री आरेवर्कच्या क्लासेसमध्ये डे 4मध्ये आपण बीड्सचा वापर करून फ्लावर कसे करायचे हे पाहिलं होतं. आता डे 5मध्ये डिफरंट टाईप्सचे बीड्स असतात, ते कसे लावायचे हे पाहूया. त्याच्यासाठी आपल्याला हे बीड्स आपण यूज करणार आहे. महत्त्वाचं म्हणजे हे शुगर बीड्स असतात. हे बीड्स आपल्याला बॉर्डरला लावावे लागतात आणि फिलिंगसाठी खूप महत्त्वाचे असतात. आरीवर्कच्या प्रत्येक ब्लाउजमध्ये शुगर बीड्स ॲड होतात. हे गहू बीड्स आहेत. ह्याचा आकार गहूसारखा आहे, त्यामुळे ह्याला गहू बीड्स बोलतात. हे व्हाईट मोती आहेत आणि हे गोल्डन मोती आहेत. आता ही एक तारची निडल आहे, तुम्ही पाहू शकता, जी आपण रेग्युलर यूज करतो ती. आणि ही ॲडव्हान्स लेवलची निडल आहे. टोक आहे ना, हे सुईसारखं आहे. म्हणजे ह्याच्या फ्लेवरची जी निडल आहे त्याच्यामध्ये खूप सारे एका टायमिंगला खूप सारे बीड्स बसू शकतात, त्यामुळे त्याला ॲडव्हान्स लेवलची निडल बोलतात. जर तुम्ही आरीवर्कची नुसती सुरुवात केली असेल तर तुम्ही ही एक तारची निडल यूज करा. ह्याने प्रॅक्टिस करा. जर तुम्ही व्यवस्थित त्यांना प्रॅक्टिस तुमची झाली असेल तरच तुम्ही ही ॲडव्हान्स लेवलची निडल यूज करू शकता. आपलं कटर आणि आपला हा साधा धागा मशीनचा, ह्या कामासाठी आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे. आता आपण पाहूया की कसे करायचे. सर्वात आधी धागा घेतला आपण आणि त्याची जशी आपण गाठ बांधतो नॉर्मली तशी गाठ मारून घेतलेली आहे. आता धागा मी खालच्या साईडला ठेवते आणि अशा पद्धतीने खाली घेऊन जाणार आहे आणि ही एक तारच्या निडलनी धागा वरती काढणार आहे. आता आपल्याला सुरुवात इथून करायची आहे. तर कधीही लक्षात ठेवायचं, मी सांगितल्याप्रमाणे ज्या दिशेला आपल्याला जायचं आहे त्याच दिशेला हे निडलचं टोक आहे ते त्या दिशेला आलं पाहिजे. आता मी बरोबर आहे ना, निडलचं तोंड आहे ना त्या दिशेला केलं. हे बघा, धागा वर काढला. हे आपण धागा वर काढला. आता सुरुवातीला आहे ना, कोणतं पण काम करायच्या आधी एक बॅक स्टिच आहे ना, एक टाकून घ्यायची असते लॉकसाठी. तर आहे ना, मी जशी एक बॅकला चेन स्टिच केली आहे. आलं वरती थ्रेड. आता लक्षात ठेवायचं, आता आपण आहे ना पहिलं शुगर बीड्स यूज करणार आहोत. हे वाले शुगर बीड्स. तर शुगर बीड्स नेहमी 2-2 घ्यायचे असतात. आता मी जेवढे फील होतील तेवढे ना फील करते निडलमध्ये. अशा पद्धतीने ना निडलमध्ये ना थ्रेड घ्यायचे बीड्स. आता आपण शिलाई करायची. आता हे एका टायमिंगला आहे ना 2-2 बीड्स टाकले तरी चालतात, कारण की हे साईजला खूप बारके असतात. त्यामुळे आता एका टायमिंगला आपण आहे ना 2 बीड्स. आता ह्या बोटाने ना फक्त आहे ना मी आहे ना 2 बीड्स खाली ढकललेत आणि खालून धागा ओढलेला आहे. आता ते 2 बीड्स जिथे बसतील तिथं मी निडल टक केली आणि धागा वर काढलेला आहे. परत हे 2 बीड्स पुढे टाकले, जिथं बीड्स संपतात तिथूनच थ्रेड वरती काढला. अशा पद्धतीने आपण म्हणजे बरोबर सरळ आहे ना बीड्स टाकायचे आहेत. आता मी परत 2 बीड्स घेतले, टक केले आणि थ्रेड वर काढला. शुगर बीड्समध्ये ना 2 बीड्सपेक्षा जास्त बीड्स यूज करू नका. फक्त 2-2 बीड्स जास्तीत जास्त तुम्ही यूज करू शकता किंवा 1 बीड्स पण यूज करू शकता. पण 2-2 बीड्स बेटर आहे. त्यामुळे काय होतं, जर 2 पेक्षा जास्त बीड्स तुम्ही टाकले तर फिनिशिंग खूप खराब दिसते आणि बीड्स पण हलतात. त्यामुळं 2-2 बीड्सच टाकायचे आहेत. सुरुवातीला तुम्ही हीच एक तारची निडलच यूज करा.
आता शुगर बीट्स लावून झालेले आहेत पूर्ण. आता मी इथे पहा स्टिच फक्त वरती काढली. आता इथं आपल्याला डबल स्टिच द्यायची काही गरज नाही, ह्या स्टिचमधूनच आपण लॉक करू शकतो. आता हा फर्स्ट धागा आहे हां, त्याच्यातून आहे ना खालून आहे ना एक दुसरा थ्रेड असा वर काढायचा. मग हा पहिला धागा आहे आणि हा दुसरा धागा आहे. हे बघा, हा पहिला, ह्याच्यात कन्फ्यूज नाही व्हायचं. हा पहिला धागा आहे आणि हा दुसरा आहे. आता पहिल्या धाग्यातनं हा दुसरा थ्रेड वर काढलेला आहे. आता ह्या दुसऱ्या थ्रेडमधून मी फक्त हा पहिला धागा होल्ड करून ठेवलेला आहे आणि खालून आहे ना धागा ओढलेला आहे. हे बघा, हे लॉक झालंय. बघू शकता तुम्ही हे बीट्स कसे एका लाईनीने लागलेले आहेत. शुगर बीट्स अशाच पद्धतीने बीट्स लावायचे आहेत. जर तुम्ही एक एक बीट्स घेऊ नका, दोन दोनच बीट्स घ्या. जर तुम्ही 2पेक्षा जास्त बीट्स घेतले तर ही फिनिशिंग जी आली आहे ती तुम्हाला येणार नाही. बीट्स हलणार, आता बघा माझे बीट्स हलत आहेत का, जास्त वेगळे होत नाही आहेत. तर असंच करायचं आहे. आता आपण खाली व्हाईट बीट्स लावून बघूया, व्हाईट मोती. आता व्हाईट बीट्स लावायसाठी आहे ना मी ॲडव्हान्स लेवलची निडल यूज करते, ती पण तुम्हाला सांगते कशा पद्धतीने. आता ह्याच्यामध्ये बघा किती बीट्स लोड झालेत ह्याच्यामध्ये, अशा पद्धतीने. आता ते हँडल ह्या बोटाने करायचं, करंगीच्या बाजूच्या. मी बघा कशा पद्धतीने धरलं आहे हे बोटाने बीट्स. हां, आता सिम्पली आहे ना काय करायचं, आपण थ्रेड आहे ना वर काढायचा हां आणि मागच्या साईडला टक करायचं हां. आता हे बीट्स आहे ना दोन दोन नाही टाकायचे, आपले फक्त एक एकच बीट्स टाकायचं. जिथं बीट्स संपतोय ना तिथे टाकायचं. हे बघा, ही आहे ना निडल खूप आहे ना हलकी असते हां, सुईसारखी. असं वाटतं आपल्याला की तुटेल वगैरे. हलक्या हाताने ना यूज करायची. बघा मी बीट्स टाकला, जिथं बीट्स संपतोय ना तिथंच मी टक केला, जेणेकरून आहे ना गॅप नाही दिसला पाहिजे. असे एक एक बीट्स टाकायचे. हे कुठल्या पण कामाला हे असे एक एकच बीट्स टाकायचे, दोन दोन नाही टाकायचे. हे बघा, मी फक्त निडल फिरवते. ज्यावेळी तुम्ही निडल फिरवायला शिकाल असे एक एक बीट्स आहे ना खाली टाकायचे. ह्या निडलमुळे किती बीट्स आहे ना लोड झाले, म्हणजे काम तुमचं पटकन होईल, झटक्यात होईल. हे लक्षात ठेवा ह्या निडलमुळे. म्हणून आहे ना ज्यावेळी आहे ना तुम्हाला एक तारच्या निडलची सवय होईल ना, तुम्ही लगेच आहे ना ॲडव्हान्स लेवलची निडल यूज करायचा प्रयत्न करा. आता इथे मी लॉक करून घेते. झाले, इथे बीट्स लोड करून झाले माझे. आता इथे मी लॉक करते. लॉक करताना आहे ना लय लांब थ्रेड घ्यायचा नाही हां, तिथल्या तिथं टक करायचा. बघा कसे बीट्स व्यवस्थित लोड झाले ह्या निडलने, ॲडव्हान्स लेवलच्या निडलने. आता इथे पाहू, आता आपण हे मोठे मोती यूज करणार आहे गोल्डन कलरचे. इथं पण आता एक बीट्स टाकला मी आणि हे सर्व चेन स्टिच मुळे आहे हा. चेन स्टिच शिका प्रॉपर. टक करायचं, थ्रेड खाली टाकला, एक राऊंड घेतला, वरती फक्त निडल फिरवायची. निडलचं तोंड आहे ना नेहमी आहे ना ज्या दिशेनं आपण चाललोय ना त्या दिशेनेच निडलचं तोंड पाहिजे आणि फिरून मग ही बॅक साईडला येईल. म्हणजे निडलचं तोंड ह्या दिशेने असेल ना तर ते फिरवून आहे ना ह्या दिशेला येणार. हे मोठ्या साईजचे गोल्डन बीड्स आहेत हा.
आता हे आहे ना गहू बीट्स आहेत हा, ते मी बघा लोड करून घेतले. आता शकता तुम्ही खाली बॉर्डरला ब्लाऊजच्या आहे ना स्लीव्सला आहे ना खाली लावू शकता, बॉर्डरला असू शकता, पण जास्त तर ह्याचा वापर आहे ना असा होतो, तुम्हाला सांगते मी. दोन्ही पण दाखवते बघा, असे पण लावू शकता तुम्ही. सिंपल जसे ना बीट्स लावतात ना तसे. असे पण बीट्स लागतात कधी कधी बॉर्डरला. आणि हे असे पण आहे ना तुम्ही बॉर्डरला यूज करू शकता, किंवा जास्त तर यूज आहे ना अशा पद्धतीने होतो. आता इथून मी दुसरं स्टार्ट करते म्हणून एक स्टिच एक्स्ट्रा दिले, हे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने. आता इथे एक स्टिच दिले, इथे 2 स्टिच द्यावे लागतात, आणि थ्रेड हे बीड्स खाली घेऊन यायचं. आता इथे पण बरोबर 2 आहे ना, ज्यावेळी अशी कामं असतात म्हणजे एका दिशेने नाही, अशी उलटी सुलटी कामं असतात ना, आता इथे मी लोड केलं, परत मला इकडे फिरायचं आहे म्हणून मी इथं 2 स्टिच दिले. आता इकडे आल्यानंतर मला वरच्या साईडला फिरायचं आहे म्हणून मी इथं 2 स्टिच दिले. आता ही स्टिच आहे ना खूप यूज होते आरी वर्कमध्ये, ही लक्षात ठेवा. झिगझॅग बीट्स लावलेत ना अशा पद्धतीने. आता इथे मी लॉक करते. आता हे बीट्स आहे ना असे पण लागतात किंवा हे असे पण लावतात. आता इथं आहे ना कुंदन वगैरे लावू शकता तुम्ही. ओके, कुंदन वगैरे इथे लावू शकता, इथे एखाद्या बीट्स लावू शकतात, हे पाहू शकता तुम्ही. आता मी इथं ह्याच्यात ना बाहेर काढला आणि हा वरती बीट्स लावला. आता इथे लॉक करायचं. आता इथे पण तसंच, हे इथं घेतलं, बॅक एक स्टिच टाकली आणि इथं लोड केलं एक बीट्स आणि इथे लॉक करून घेतलं. अशा पद्धतीने, म्हणजे हे बीट्स असे पण यूज होतात किंवा असे पण तुम्ही यूज करू शकता. डे 5 मध्ये आपण आहे ना हे डिफरंट टाइप्समध्ये बीट्स आहेत ना हे कसे लावायचे हे आपण समजून घेतलेलं आहे. म्हणजे शुगर बीट्स कसे लावायचे, कशा पद्धतीने लावायचे, हे व्हाईट मोती आहेत, हे गोल्डन मोती आहेत, फक्त साईजमध्ये डिफरन्स आहे. आता जे कोणते बीट्स असतील ते अशाच प्रकारे लावायचे आहेत. फक्त शुगर बीट्स आहे ना तुम्हाला 2-2 लागतील, बाकीचे जेवढे बीट्स आहेत तेवढे एक एकच लावायचे. ज्याची साईज मोठी आहे ना ते एक एकच लावायचे, जेणेकरून आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग एकदम चांगली येईल. आता हे बीट्स आहेत ना गहू बीट्स, हे असे लावले, परत ह्या दुसऱ्या टाईपमध्ये पण आपण लावून बघितले. आता हे गहू बीट्स आहेत, त्याच्या जागी ड्रॉप बीट्स पण येतात, ते पण सेम अशाच पद्धतीने लावायचे, ह्याच्यात फरक करायचा नाही, अशाच पद्धतीने लावायचे. आता आजच्या क्लासमध्ये एवढंच. तुम्हाला आपल्या आरीवर्कचे फ्री क्लासेस कसे वाटतात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आधी आपले हे ना चॅनल सबस्क्राईब करा, त्याच्यानंतर लाईक करा आणि फॉलो करा.